मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. बाबा, बाबा, ऐकू येत नाही तुला माझी हाक? मगाचपासून हाक मारतोय, तुला ऐकू येत नाहीये? दिसतोय तरी का मी तुला आता? दिसतोय? डू यू सी मी? माझ्या आयुष्याचं काय मातेर केलंस ते आता तरी कळतंय का तुला? अरे झोपला नाहीस? झोप नाही येते. रात्रीचे 3:30 वाजलेत आणि तुला झोप येत नाही. ईशाची आठवण येते का? तो या घरात या जाणीवेने झोप येत नाहीये मला. काके जा ना यार, तू झोप ना. मी माझा बसलोय ना एकटा. एवढा का त्रास करून घेतोस तू? काय झालं हो? खूप अस्वस्थ वाटतंय यार मला.
लहानपणी त्याची सावली दिसली ना तरी मी घट्ट डोळे मिटून घ्यायचो, झोपेचं नाटक करायचो. आता सुद्धा ना घरात एक अशीच एक सावली वावरते या जाणीवेनेच मला भीती वाटते. मला नकोय यार तो माझ्या आयुष्यात पुन्हा. मला भीती वाटते कसली माहितीये का, मी ना तो पुन्हा समोर आला ना तर काय वाटेल ते बोलीन आणि मग ना मी स्वतःवरच कंट्रोल नाही करू शकणार. होम्या, थोडी कळ काढ. हा वाटण्यांचा मॅटर जो आहे ना तो संपू दे. तो एकदा झाला की सगळे आपापल्या दिशेला निघून जातील. मग बघू काय करायचं ते. आणि मला काय वाटतं माहितीये का, तुझ्या बापाला त्यानं तुला त्रास दिलाय ह्याचं भानच नाहीये. असं कसं असेल यार? तो एका वेगळ्याच ग्रहावर राहत असतो रे. त्याच्या विश्वात ना अणू आणि रेणू याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही स्थानच नाहीये. अरे पण त्याच विश्वात त्याचा एक अंश वावरतो याची तरी कल्पना असायला हवी ना. हे बघ, पुन्हा पुन्हा जुन्या गोष्टी उकरून काढल्यास तर तुलाच त्रास होईल. कधी कधी मला वाटतं की माझ्या आतनं हे सगळं बाहेर पडलं ना तर निदान मी तरी मोकळा होईल. हे बघ म्या, फार विचार नको करूस. जाऊन झोप, उद्या बरीच काम आहेत. काकी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला. काय झोपेतच की काय अजून? बहुतेक. ऐक ना, मी आता काय केलं असेल? डोंट टेल मी. तू इलेक्शनचा फॉर्म भरलायस. अरे यार, तुझं करिअर आहे अजून वकिली. तू का उगाच नको ते. कसला बोर आहेस रे तू. ऐक ना, मी आता काहीतरी लिहिलं आणि मला इतकी मजा आली माहितीये. हो का? वा 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 वा, ग्रेट ग्रेट. का लोळतोस तो साहसी? मग किती एक्साइटमेंट नाही तुला काहीतरी सांगते आणि तुझं काय चाललंय? काय अचानक काय तुला सुचलंय सकाळी सकाळी? बरं ऐक ना, आज ना मला एक मस्त कल्पना सुचली. म्हणजे दिवसभरात आपण जे काही छान करतो ना ते एका डायरीत लिहायचं आणि त्या डायरीला म्हणायचं शाब्बासकीची वही. म्हणजे आता आज मी सकाळी लवकर उठले ना तर मी त्या वहीत लिहिणार आहे, शाब्बास ईशा, तू आज सकाळी लवकर उठलीस. शाब्बास. तू चेष्टा करतोयस का माझी? ओ मॅम, मी खूप सिरियसली बोलतेय. म्हणजे तू बघ ना, आता आपल्याला शाबासकी देणारे असं किती लोक भेटतात हल्ली? कोणी नाही. त्यामुळे आपणच आपल्याला मस्तपैकी शाबासकी द्यायची. त्या वहीत मी काय लिहू? तू काय लिहिशील बरं? हा, तू लिही, शाब्बास हो, तू आज बाबाशी बोललास. सॉरी 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 सॉरी. तू एक काम कर ना, आणखी एक वही लिहित जा. बॅड ईशा वही. त्यात तू ज्या काही चुका करशील ना त्या लिहित जा. आता जी तू चूक केलीस ना ती लिही. फालतू आहेस तू. ऐक, आणि ही डायरी तू पण लिहायची आता, ठीक आहे? मी लिहितो माझ्या वहीत, आज ओम उशिरा उठला. शाबास.
ओम, तुला मार खायचा आहे का माझा? ईशा, मला डायरी नाही, एक कादंबरीच लिहायला लागेल. द फादर अँड हिज चाइल्ड. तू परत आलेत घरी? हो, आलाय. मी येते त्यांना भेटायला. येऊ ना? आता काय कोणी चिखलात दगड मारायचंच ठरवलं तर त्याला कोण काय करणार? ॲज यू विश. ओम प्लीज, आपण छान बोलतोय ना आता. प्लीज असं नको बोलूस ना प्लीज. ठीक आहे, तू आवर, मी पण आवरतो. ओके, बाय, सी या. लव यू, बाय. काय धना, काय केलंस ग? शिरा केलाय. शिरा? वा वा वा, मस्तच मस्त. म्हणजे मी कसा बारीक होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची. थँक्यू. कुठे निघाला सकाळी सकाळी असं जाळीचं जॅकेट घालून? मासे पकडायला चाललोय, येतेस? मासे? अगं येडे, ऑफिसला चाललोय मी, ऑफिसला. ऑफिसला आणि असं जाळीचं जॅकेट घालून? ठेव, गंमत सांगतो तुला. मी इंटरव्ह्यूला जेव्हा गेलो होतो ना, तेव्हा फॉर्मल कपड्यामध्ये गेलो होतो. हा, तेव्हा माझा बॉसच समोर हाफ चड्डी मध्ये बसला होता. मी नका जाऊ अशा नोकरीला. तुम्ही दुसरी नोकरी बघता का? का? चांगली नसणार ती. अगं वेडे, सगळं असंच चालतं काम तिकडे. आधी मध्ये छोटे छोटे खेळ पण खेळतात. मग काम कोण करतं? नाही, काय आहे तिथं काम अशा पद्धतीनंच चालतं. मधल्या वेळात ते खेळतात, म्हणजे कसं त्यांना फ्रेश राहायला होतं, खेळकर वातावरणात काम होतं ना, म्हणून तसं करतात ते. गुरुजी जर असे पटवर्धन क्लासेसला गेले ना तर ते हाकलूनच देतील. अहो, लहान मुलं जरी हाफ चड्डी घालून आले तरी हाकलून देतात. फार कडक येत होते. पण तुम्ही नका जाऊ हा असे हाफ चड्डीत वगैरे. हा, आणि बरं का धना, मी हा असा पूर्ण कपड्यामध्ये जाणार आहे, तेव्हा तू काळजी करू नकोस. हा, आणि धना, दादाला चहा दिलास? दादा सायंटिस्ट काका? हो. मी देऊ त्यांना? ते काही करत नाही, द्यायचा. नाही हो, मला असं वाटतं की त्यांचं काहीतरी पथ्य पाणी असेल आणि मी गेलेलं त्यांना आवडलं नाही तर हाकलून दिलं तर मला रूम मधनं. धना धना, हे बघ, हे घर तुझं पण आहे, तुला कुणीही हाकलून देणार नाही. बघ, कधी कधी काय होतं, आपण आपलेपणाने आग्रह करायला जातो, पण कोणाकोणाला नाही आवडत. मग तिकडे लक्ष द्यायचं नाही, आपण जायचं, काहीही बोलायचं नाही, चहा ठेवायचा आणि निघून यायचं. मग मी मधूला सांगते. अगं, मधू ब्रेकफास्ट घेऊन हॉस्पिटलला जाणार आहे ना. अरे बापरे, मी तिला उठवलंच नाही. तिला अर्धा तास लागतो उठवायला. जा जा जा, सुरुवात कर, सुरुवात कर. मधू, मधू उठ, उठ. मधू उठ ना. मधू उठ ना, मधू उठ ना, मधू उठ ना, मधू उठ ना, मधू उठ ना. जा ना धना, प्लीज यार. उठ ना मग, उठ ना, उठ ना, उठ ना. धना, अगं तुझी बुद्धी गळून पडलीये का ग? बाथरूम मध्ये आंघोळ करतो, जा ना ग. उठ ना, उठ ना, उठ ना. जा ना गावठी. ए, तूच गावठी आहेस. एक तर मला उठवायला सांगते आणि मग आल्यावर अशी घाणेरड्या शिव्या देते. उठ आधी. जा तू, उठ ना. उठ. काय ग यार, ही काय पद्धत आहे का उठवायची? या किती घाण आहेस ग तू. माझ्यापेक्षा ना तू घाणेस. इतक्या वेळ झोपून राहतेस. उठ आता. आधीच मला भयानक स्वप्न पडलं होतं, त्यात तू आलीस उठवायला. कसलं स्वप्न? अगं, ओमचे बाबा आहेत ना, हा, ते ना असे घोड्यावर बसून काउबॉय हॅट घालून आपल्या अंगणात आलेत. काय बॅट? एक टोपी घालून आलेत का घोड्यावरून अंगणात आपल्या? घोड्यावरून? अगं कसं शक्य आहे? आपला दरवाजा बघितलाय का केवढूसा आहे ते? एक स्कूटर सुद्धा धड येत नाही त्यातनं. आणि घोडा कसा येणार आहे? आणि त्यांना किती कष्ट पडतील. म्हणजे आधी घोड्यावरनं उतरा, मग कडी उघडा, मग परत चालत. तू माझं स्वप्न ऐकणार आहेस का स्वप्नात काय घडलं पाहिजे हे मला सांगणार आहेस? सॉरी, सांग. हा, तर ते टोपी घालून घोड्यावरून आले आपल्या अंगणात आणि आपण सगळे गच्चीत पतंग उडवत होतो. तर त्यांनी ना बंदूक काढली आणि आपल्या सगळ्या पतंगांना गोळी मारली आणि आपले पतंग उडून गेले. मला ना वाटलंच, काल ते ओमदादांच्या रूम मध्ये
तू तो बॉन्ड जेम्सचा पिक्चर बघत होतीस ना, त्याच्यामुळे असं काहीतरी सुचतं तुला. बॉन्ड जेम्स नाही ग, जेम्स बॉन्ड. धना त्याने ऐकलं तर त्याला अटॅक येईल ग तिकडे. सकाळी सकाळी असं काहीतरी अभद्र बोलू नये. चल उठ आता, उठ. का उठो, मी झोपू दे ना ग. अगं तुला हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन जायचंय, उठ आधी, उठ. गुड मॉर्निंग काकी. मॉर्निंग सरजी. थँक गॉड. काय झालं? आणि मला वाटलं आमच्या पिताश्रींचं दर्शन होईल आधी. सगळा दिवस खराब गेला असता. एका विशिष्ट कामासाठी इथं आला ना, काम झालं की निघून जाईल. मी काय म्हणतो काकी, उद्याच सगळ्यांना बोलव ना, आणि ते काय ते काम होऊन जाऊन दे. बाबा इतकं सोपं आहे का ते? बऱ्याच गोष्टी ठरवाव्या लागतील. प्रधान सरांची वेळ घ्यावी लागेल, म्हणजे कोकणातले बंधुराज ते इकडे येणार, त्यांच्या प्रवासाचा वेळ, या सगळ्या गोष्टी गृहीत धरून मग सगळं ठरवावं लागणार आहे. मला भीती कसली वाटते माहिती आहे ना, माझ्याकडनं ना कुणाचा तरी असा सणकून अपमान होणार. म्हणून म्हटलं उद्याच बोलो, होऊन जाऊन दे ते वाचन काय व्हायचंय ते. काळजी करू नको, असं काहीही तुझ्याकडून होणार नाही, कळलं का? आलो मी. हा बाय द वे, जाता तर मला ऑफिसला ड्रॉप करशील का? होय होय काके, ऑफिसर डॉल. लाचतोयच का तुला? सुपर झालंय काम आहे. झालं. तू काय काय सतत बीळ चुकलेल्या खेकड्यासारखी इकडनं तिकडनं पळत असतेस? सॉरी. सॉरी काय सॉरी? तुझं आता सगळ्यांवर प्रेम आहे ना, मी सोडून? नाही, आता काय झालं? सगळ्यांना नाश्ता मिळतो, मलाच देत नाहीस तू. थांबा, मी देते ए, तुम्हाला. थांबा थांबा, ओ थांबा. घेतलाय मी, माझा घेतलाय. हा सॉरी. सॉरी. अगं लगेच सिरियस घेतेस. चला. रणजित काका, ते सायंटिस्ट काकांना चहा द्यायचा तर ओम दादा नाही, तुम्ही कुणीतरी नेऊन द्या ना प्लीज. मी म्हणतो कोणीच देऊ नका, राहू दे असंच. काही खायला प्यायला मिळत नाही म्हटल्यानंतर तरी घर सोडून निघून जाईल. चल चल, आपल्याला उशीर होतोय, मी हे संपवतो, निघूया लगेच. हॅलो. त्याचं काही ऐकू नकोस, त्यांना नेऊन दे. फक्त आग्रह करायचा नाही, त्यांना तो आवडत नाही आणि काहीही बोलायचं नाही, एवढं लक्षात ठेव. हा. धना, डबा दे. हा हा घे. ऐक ना, त्या नर्सबाईंसमोर उघडू नकोस तो. का? अगं आजींसाठी आहे ना, मी त्या पोळीच्या खाली श्रीखंडाची वाटी ठेवली आहे. धना, डोकं आहे तुला? हो. नाही, तुझ्या इतकं नाही आहे ग मला डोकं. फायनली मान्य केलंस. डबा लावलायस ना नीट? हो. ऐक ना मधू, तू किती गोड दिसतेस अगं. माझ्याकडे काही काम आहे का? नाही ग, काहीच नाही. मलाच उलट खूप काम आहेत. मला ते ओमदादाच्या रूम मध्ये जाऊन सादरी बदलायचे, जळमट काढायचे, केर काढायचा, त्यामुळे मी आता जाते. हा चहा फक्त त्या काकांना नेऊन दे. ए ए ए धना, थांब, थांब. काय म्हणालीस तू? अगं ओमदादाच्या रूम मधल्या चादरी बदलायच्या आहेत मला. ते कळलं मला. या सगळ्यात मी काय करायचं? तो चहा फक्त त्या सायंटिस्ट काकांना नेऊन द्यायचा, फक्त नेऊन. हे घे. नाही, धर धर धर, नाही तर खालती ठेवून धर. नाही. हा. मी असलं काही करणार नाहीये, कळलं? का नाही करणार आहेस तू? कारण की मला ते आवडत नाहीत, आणि दुसरी गोष्ट, मला त्यांची सेवा करण्यात काही इंटरेस्ट नाही. मग मी एकटीनच सगळ्यांची सेवा करत राहायचं का? तू काहीच करणार नाहीयेस का? कामात आजोबा बोलतात ना, तेच खरंय. तुला काहीच जबाबदारी नाहीये. एक मिनिट, मला माझी जबाबदारी शिकवू नकोस. माझी जबाबदारी आहे हॉस्पिटलमध्ये डबा पोचवणं, जे मी करतेय. तुझी जबाबदारी आहे जाऊन चहा देणं. जा दे. ऐक ना, ते जबाबदारीचं जाऊ दे. हा चहा. ओके बाय. अगं मधू,
या रुचिका टेल मी, कुठली मेल? तुला माहितीये किती महत्वाच्या एक्सपेरिमेंटवर काम चाललंय माझं. फालतू मेल्स वाचायला मला वेळ नाहीये का रुचिका? आणि टोल येऊ ना, नंतर बोलूया आपण. बाय. रुचिका, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? अगं का परत परत फोन करतेस तू? मी कामात आहे, तुला कळत नाहीये का? तू त्रास देतेस मला. काय समजतो कोण म्हणजे? ही काय भाषा आहे का तुझी? यू नो रुचिका, आय एम वर्किंग ऑन समथिंग व्हेरी 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 इम्पॉर्टंट. माय लाईफ इज ॲट स्टेक रुचिका. ओके ओके, ही सगळी फालतू बडबड आहे. तुला काय म्हणायचंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. बोलून टाक एकदा. मग काय आहे? डिवोर्स?